जीवन गावण दोन्ही क्वालिफाईड पंच डे नाईट रात्रंदिवस खरं तर या परिश्रमातून परीक्षण करणारे क्वालिफाईड ऑफिशियल्स मैदानावरती हिरवा कंदील देतील, हात उंचावतील, सामन्याला सुरुवात होईल। 6 चेंडू झाला की मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल। डेफिनेटली महत्त्वाचे नियम आपण देऊया बघा। स्ट्राइक रोटेशन ऑन द वे तुम्हाला धावावं लागेल, स्ट्राइक रोटेशन तुम्हाला ऑन द वे धावावं लागेल। यस, अंपायर ग्रीन सिग्नल देत आहेत, मॅच सुरू होण्याचा इशारा येतोय। बोला गणपती बाप्पा। पहिलाच बॉल, गणरायाच्या नक्की जयघोषानं या मॅचला सुरुवात झाली आहे। सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा इथे एक दर्जेदार आयोजन पाहायला मिळतोय। पहिला बॉल मात्र गेलाय डॉट। 5 षटकांचा सामना, स्पर्धेतले नियम तुमच्यापर्यंत पोहोचले जात आहेत। बॉलर नेम अमोल, हा परकटचा फटका, खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, तिथे मात्र एक धाव रोखू शकलं नाहीये। एका धावेनं श्री गणेशा सुरुवात झाली आहे। आराध्या स्पोर्ट्स पाटणोली या संघाची धावसंख्या 1। पाहुण्यांची खूप चांगली मंदी आली पाहायला मिळते। हा प्रेम आहे बघा या आयोजन कमिटीवर आणि सातत्याने अनेक वर्षीय स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहता आणि पाहुण्यांची उपस्थिती आदरणीय बघा। सुरेशजी केणे ज्यांना कॅप्टन आपण म्हणतो, त्यांच्याकडनं देखील 5,000 रुपयाचं मानधन आलं होतं आणि तिथे हा डीप मिड विकेट एरियाकडे ठोकलाय या स्पर्धेतला पहिला षटकार। फेब्रुवारीला शिव जयंती सोहळा या संपूर्ण भारत देशात साजरा होईल। हो हो, लवली स्ट्रोक बॅट्समन तन्मय पाटीलच्या बॅट मधून आलाय हा बॅक टू बॅक दुसरा षटकार। चेंडू कितीही लागू द्या, आमचे आयोजक सक्षम आहेत। विनोदजी केने बघा नाव घेतलं की चेंडू कितीही लागले आयोजक सक्षम आहेत आणि चेंडूंचे पुरस्कार करते राहिलेत, स्पॉन्सरशिप केली आहे विनोद दादा केने। हे एक चांगलं दानशूर आहे, अगदी कार्य करते आहे। म्हणजे चेंडू कितीही लागले तरी आम्ही खंबीर आहोत, कारण विनोद दादा आहे खंबीर। खूप चांगलं कार्य पाहायला मिळते। नेक्स्ट बॉल, 2 षटकार आलेत। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकला नाही। वाईडिश लॉंग ऑफला चेंडू गेलाय। मिळाल्या एकूण या 2 धावा। आमचे उमेश भोईर आम्हाला गुणलेखनाची साथ मात्र इथे देतील, घरचे गुणलेखक आहेत आणि सातत्यानं खरं तर त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। एक उत्कृष्ट बेस्ट स्कोरर ऑफ रायगड उमेश भोईर, आपलंही कौतुक। 15 धावा धावफलकावर लागलेत, 15 रन्स। पुन्हा एकदा हा बॅटचा काहीसा किनारा बॅटला टच झाला आणि ब्रश झाला, कीपरच्या हातामध्ये झेल। एक मोठी विकेट, तन्मय पाटील कॉट बिहाइंड द विकेट। मित्रांनो, रायगड किल्ला हा महाराष्ट्राची शान आहे। या रायगडच किल्ल्यावर बघा 6 जून राज्याभिषेक सोहळा देखील कित्येक शिवभक्त या रायगडावर जात असतात। तुडुंब गर्दी असते, प्रचंड गर्दी असते, मात्र त्या किल्ल्यावर हे संगीत एक षटक संपलं गेलं आणि मान्यवरांच्या स्वागताकडे जातोय आपण। रिव्हॉल्व्ह सर, अतिथी कक्षामध्ये विराजमान असणारे अनेक मान्यवर आहेत, काही बिल्डर्स अँड डेव्हलपर क्षेत्रातील
तदनंतर काही सामाजिक बांधिलकी येथील आहेत. मी सुधीरजी परदेशी आपल्याला विनंती करेन की या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सन्माननीय पाहुण्यांमधून मुख्य अतिथी आदरणीय विवेकजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आदरपूर्वक सन्मान लीलावतीसारख्या एका मुंबईमधील नामांकित हॉस्पिटलमध्ये सेवा देताना कैक रुग्णांना जीवनदान दिलं या समाजाची खरं तर ज्यांच्या हातात संजीवनी आहे ते आदरणीय उरणकोटमधील सन्माननीय विवेकजी भोईर. मी सुधीरजी परदेशी आपल्याला विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय पाहुण्यांमधून त्यांचा आदरपूर्वक सन्मान. प्रल्हादजी केणी आपल्याला विनंती असेल की प्लीज आपणही त्यांच्या समवेत सन्माननीय पाहुण्यांच्या आदरपूर्वक सन्मानासाठी जायचं आहे. विवेकजी महत्त्वपूर्ण अगदी आपल्याला विनंती असेल. निश्चितच खरं तर ज्यांचा उल्लेख केला जाईल प्रथमतः विवेकजी भोईर. कोरोना काळात यांची सेवा खरं तर आपल्या संबंध उरण पनवेलनं पाहिली आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय विवेक भोईर उरणकोट यांचा आदरपूर्वक सन्मान प्रल्हादजी केनी आणि सुधीर परदेशी यांच्या पवित्र शुभ हस्ते सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित डे नाईट टुर्नामेंट्समधील महत्त्वपूर्ण पहिला सन्मान या ठिकाणी स्वीकारताना दिसतील. तदनंतर शशिकांतजी केणी सर अर्थात अप्पा, नंदकुमार केणी, नाना असे अनेक ज्येष्ठ आहेत. इथं काही राजकीय व्यासपीठ नसल्याकारणानं प्रोटोकॉल असं नाही, सर्व खरं तर समसमान आपल्या क्रिकेटप्रती चिंचपाडाचं प्रेम मी पाहिलंय. पनवेल उरणमध्ये एक असा गाव आहे ज्या गावात सर्वात जास्त लीगचे पर्व झालेले आहेत आणि म्हणूनच 2007ला जरी इंडियन प्रीमियर लीग झाली त्याच्यानंतर पहिलं स्वप्न या चिंचपाडा गावातील टेनिस क्रिकेटला पडलं आणि तेव्हापासून हा चिंचपाडा वेगवेगळ्या पर्वांमधून निश्चितच आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर मी विनंती करतोय सन्माननीय जय जगन्नाथ बिल्डर्स अँड डेव्हलपर प्रभातजी भोल सर आपल्याला विनंती असेल की आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्सकडे जायचं आहे. प्रभातजी भोल प्लीज आपला आदरपूर्वक सन्मान. या ठिकाणी सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित डे नाईट टुर्नामेंट्स 2025 थर्रार पाहायला मिळतो आहे आणि त्यातील फर्स्ट डे नाईट फर्स्ट मॅच एकीकडे असणार पाटनोली तर दुसरीकडे आहे कोपर. या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये असणारा घमशान युद्ध मैदानावरती पाहतोय. बिग बॅटल पाहायला मिळतोय. तदनंतर शशिकांतजी परत एकदा प्रल्हादजी आपल्याला विनंती असेल या कार्यक्रमाच्या निमित्ताने शशिकांत केणी अप्पांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय आमच्या आधारस्तंभ सन्माननीय शशिकांतजी यांच्या पवित्र शुभ हस्ते आणि प्रल्हादजी केणी यांच्या पवित्र शुभ हस्ते मला वाटतोय हे महत्त्वपूर्ण घटक आहेत. या ठिकाणी आमच्या सुनील स्पोर्टचे एक आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय शशिकांत केणी साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान होतोय. नाव आहे जय जगन्नाथ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स न्यू मुंबई. नवी मुंबईच्या शिरपेचातील बिल्डर्स अँड डेव्हलपर क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण नाव. तदनंतर सन्माननीय निलेशजी पाटील पाटनोली या ठिकाणी उपस्थित आहेत तर मी त्यांना विनंती करतोय की प्लीज आदरणीय निलेशजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. परत एकदा विनंती असेल सन्माननीय राहुलजी आपल्याला विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय पाहुण्यांमधून आदरणीय निलेशजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान करायचा आहे. सन्माननीय निलेशजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान इथं होताना दिसेल. त्याचबरोबर मुख्य अतिथींमधून अतिथी कक्षात असणारे आदरणीय तदनंतर सन्माननीय सुनील स्पोर्ट्स आणि या सुनील स्पोर्ट्सला सुरेशजी केणी आमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत त्यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. मी विनंती करतोय प्रवीणजी केणी आपल्याला विनंती असेल प्रवीण केणी प्लीज. सुरेश केणी कॅप्टन म्हणून मैदानावरती अनेक वेळा खरं तर ज्यांना योगदान दिलं सुरेश केणी चला प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे जायचं आहे आणि या सन्माननीय कॅप्टनचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जातोय. आमच्या आयोजकांच्या वतीनं सौंदर्याचा सुगंधित पुष्पगुच्छ एक वस्त्रालंकार देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसेल आणि मी आयोजकांना विनंती करेन जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या कॅप्टनला. खरं तर लेजंड खेळाडू आहे चिंचपाड्याचा आणि म्हणूनच
या कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये आमचे कॅमेरामन हे क्षणचित्र कॅप्चर करतायत. तदनंतर या अतिथी कक्षामध्ये विराजमान असणाऱ्या मुख्य पाहुण्यांमधून प्रल्हादजी केणी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय राहुल सर, चला प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे. प्रल्हाद केणी, क्रिकेटमधील जी ओढ असतोय ना, म्हणजे एखाद्याचा अगदी प्राण श्वास म्हणजे क्रिकेट आहे. आणि म्हणून किंबहुना कितीही व्यस्त असलो तरी मैदानावरती जायचं, खेळता आलं नाही तरी खेळ पाहायचं, हा खरं तर प्रत्येकाचा संकल्प असतोय. आणि या ठिकाणी आदरणीय प्रल्हाद केणी राहुल सरांच्या पवित्र शुभहस्ते वस्त्रालंकार स्वीकारतायत. मायेचा प्रेमाचा उपदार वस्त्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल केणी खरं तर निश्चित 41st मास्टर आहेत. तदनंतर सुनील स्पोर्ट्सचे कर्णधार कॅप्टन राहुलजी यांच्या पवित्र शुभहस्ते सन्मान दिला गेला. नेक्स्ट पुढच्या पाहुण्यांमधून मी विनंती करतोय विश्वास पाटील, आपल्याला विनंती असेल. विवेकजी केणी, आपल्याला विनंती असेल विश्वास पाटील साहेबांचा आदरपूर्वक सन्मान करूया. द लेजंड क्रिकेटर, एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर असं म्हटलं जातोय. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे, महागुरु आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी विश्वास सरांचा आदरपूर्वक सन्मान विवेक केणी यांच्या पवित्र शुभहस्ते संपन्न होतोय. तदनंतर गायकवाड सरांना विनंती असेल की आता आपण मात्र आदरपूर्वक सन्मान द्यायचा आहे. नाव आहे श्री सेवेतून सातत्यानं दासभक्ती जोपासली आदरणीय नंदकुमार केणी. नानांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे चला. उपासनेसी दृढ चाल व्हावे या उक्तीप्रमाणे उपासना म्हणजे आमचा धर्म आहे. आणि म्हणूनच प्रातःकालापासून श्री सेवेत तल्लीन असणारे श्रीसेवक आहेत. नाव आहे नंदकुमार केणी. आणि अगदी एक उत्तम समालोचक, सध्या चर्चेत असणारं नाव प्रसाद भोईर यांचे पितातुल्य सासरे आदरणीय नंदकुमार केणी सर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जातोय. तदनंतर शशिकांत केणी सुनील स्पोर्ट्सचे एक आधारस्तंभ आहेत. किंबहुना या आधारस्तंभानं कैक वेळा सुनील स्पोर्ट्सचं नेतृत्व सांभाळलंय. मी विनंती करेन प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे जायचं आहे. मी राहुल केणी आपल्याला विनंती करेन की आपले आधारस्तंभ शशिकांत केणी यांचा आदरपूर्वक सन्मान. आणि म्हणूनच मनगटावरती असणारं बंधन पाहू शकाल ते शिवबंधनातील आहेत. आणि म्हणूनच शशिकांत केणी, परमार्थाचा तोही एक नाव आहे. आणि म्हणून परमार्थ म्हणजे रिव्हॉल्सर, सन्मार्गाकडे पडलेलं पहिलं पाऊल. योग्य ध्येयापर्यंत कोण पोहोचणार? उतार वयामध्ये परमार्थ करण्यापेक्षा याही वयापासून परमार्थ असणं गरजेचं आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण आदरणीय शशिकांत केणी यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होतोय. तदनंतर मी स्वप्नील सर गायकवाड यांना विनंती करेन की प्लीज प्रवीण केणी यांचा आदरपूर्वक सन्मान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करायचा आहे. स्वप्नील सचिनजी गायकवाड, आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण आपल्या पवित्र शुभहस्ते सातत्यानं परेशदादांसोबत हे नेतृत्व पाहायला मिळालं ते आदरणीय सचिनजी गायकवाड यांच्या पवित्र शुभहस्ते सन्माननीय मुख्य अतिथींमधून प्रवीणजी केणी सरांचा आदरपूर्वक सन्मान. डे नाईट टेनिस क्रिकेट टुर्नामेंट्स सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा, सुनील स्पोर्ट्स ट्रॉफी 2025 2025चा थर्रार पाहायला मिळतो आहे. आणि या ठिकाणी प्रवीणजी केणी. तदनंतर उपस्थितांमधून आदरणीय प्रवीण, मी राहुल केणी यांना विनंती करेन की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारायचा आहे. मी विनोद दादांना विनंती करतोय की प्लीज आपण चला प्रेझेंटेशन बॉक्सकडे. राहुल केणी यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होईल. किंबहुना 1-2 षटकं असतील, परंतु त्याच्यानंतर परत एकदा आपण मैदानाकडे जाऊया. सुसज्ज मैदान खेळण्यासाठी उत्तम बनविलेली धावपट्टी आणि धावपट्टीवर सुरू असणारा सामना, एकीकडे कोपर तर दुसरीकडे पाटणोली. तर या ठिकाणी राहुलजी केणी यांच्या पवित्र यांचा आदरपूर्वक सन्मान, विनोदजी यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसतोय. धन्यवाद राहुलजी केणी.
निश्चितच खरं तरी किती छान संकल्पना आहे पहा. रिवॉल म्हात्रे सर, तुम्ही तर अगदी चिंचपाडा या गावातील माती मातीला ओळखतायत आणि अगदी या आयोजकांचा एक संकल्प आहे. किंबहुना आम्ही यावेळेला फटाक्यांचा धूर करून हवेत प्रदूषण करण्यापेक्षा फटाक्यांचे जे पैसे आहेत त्यातून रायगड जिल्हा परिषदेची जी शाळा चिंचपाडा करंजवाडीमध्ये आहे त्या माझ्या शाळेला शैक्षणिक साहित्य दिला जाईल. एक उपक्रम आवडला असेल तर जोरदार टाळ्या आमच्या या आयोजकांसाठी अपेक्षित आहे. शैक्षणिक क्षेत्रातील गरुड झेप म्हणावी लागेल आणि त्यातील एक उत्तम घेतलेला निर्णय, योग्य वेळी अचूक निर्णय घेणं ही यशाची गुरुकिल्ली आहे. निश्चित हे आयोजन सक्सेसफुल असेल त्यात शंका नाही. नक्कीच नक्कीच पंडित सर, खरं तर या चिंचपाडा संघाचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर टेनिस क्रिकेटमध्ये हा पहिला असा संघ आहे की त्यांच्या गणवेशावर स्वतःच्या आईचं नाव यात ते पाहायला मिळतं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघासाठी. खरं तर पनवेलच्या कैक टेनिस क्रिकेटला या चिंचपाडाकडून म्हणजे कित्येक पर्व प्रीमियर लीगचे असतील, आई वडिलांचे फोटो म्हणजे मातृभक्ती पितृभक्ती आणि त्याचबरोबर रिव्हॉल्सर जर पाहू शकाल तर शैक्षणिक आत्मीयता काय आहे आयोजकांच्या मनामध्ये ते निश्चितच इथं पाहायला मिळाली. तदनंतर मंडप डेकोरेटर्स, आपण संपर्क साधा आमच्या लाईव्ह प्राप्ती डिजिटल यांच्याशी. परेश केणी यांना विनंती असेल आपण चला प्रेझेंटेशन बॉक्सकडे. आदरणीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते परशुराम कोळी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. किंबहुना क्रिकेटला काही वय आहे का? क्रिकेटला जात नाही, पंथ नाही, धर्म नाही, वय नाही. अगदी 80च्या वयात सुद्धा टेनिस क्रिकेटचा आस्वाद घेण्यासाठी आमचे परशुराम कोली या ठिकाणी आहेत. तर परशुरामजी प्लीज बाबांना विनंती असेल आपण चला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आयोजकांच्या वतीनं सुनील स्पोर्ट्सच्या माध्यमानं तुमच्या अंगावरती टाकला जाईल. ऐन या वसंत ऋतूतील शिशिर ऋतूतील गुलाब्या थंडीत टाकला जाईल तुमच्या अंगावरती हा छानसा वस्त्रालंकार. डे नाईट टुर्नामेंट्स आहे आणि या टुर्नामेंट्समध्ये परशुराम कोली यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसेल. आदरणीय मिथुनजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य मिथुनजी पाटील, आपल्याला विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. या मिथुन शेठ, आपलं सहर्ष स्वागत असेल. तदनंतर विवेकजी केणी, चला आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे. विवेक केणी यांना विनंती असेल, मी संयोजकांमधून विनंती करतोय सन्माननीय प्रवीण केणी आपल्याला की प्लीज तसं आजच्या या कार्यक्रमाला प्रवीणजी केणी यांना विनंती असेल विवेक केणी यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. आता चिंचपाडा आणि केणी हे अगदी नातं फार आणि अगदी तसं पाहिलं तर एक जमीनदार वर्ग म्हणून केण्यांकडं पाहिलं जातो आहे आणि आज तादायत ती वचक आहे या संपूर्ण पंचक्रोशीत. असे एक जमीनदार असणारे केणी यावेळेस खरं तर सुनील स्पोर्टच्या नावानं सुनील केणी आणि आमच्या चंद्रकांत केणी यांच्या स्मृतींना उजाला देत फ्लेक्सीवरती पाहू शकाल. पहिल्या रात्रीतच एक उत्तम आयोजनातील पहिला सामना आपण पाहतोय आणि तोही महत्त्वपूर्ण. ऑफिशियल्स पाहू शकाल आमचे नंदकुमार सर आणि जीवन गावण सर लेग अंपायर आहेत, स्क्वेअर लेग अंपायर आहेत. तर या ठिकाणी निश्चितच परत एकदा मैदानावरती घेऊन जाऊ. आवाज असणार आहे रवींद्र म्हात्रे अर्थात रिवॉल, टेनिस क्रिकेटमधील खरं तर एक बहुआयामी व्यक्तिमत्व रिवॉल सर. थँक्यू पंडित सर. 29 धावा आतापर्यंत लागल्यात. षटक क्रमांक सुरू आहे 4थं आणि 29 धावा. हो, लवली स्ट्रोक. चेंडू आता मात्र सरळ वाईडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं उत्तुंग. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित स्पर्धेतला षटकार. कांजी पिंगळे साहेब, ग्रामपंचायत सदस्य, आपल्याला विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं. बघा 4थं षटक सुरू आहे आणि धावसंख्या धावफलकावर जाऊन पोचली उमेश 36 या आकड्यावर. मिथुन शेठ पाटील कोपर, ग्रामपंचायत सदस्य, आपल्याला विनंती आहे दानशूर व्यक्तिमत्व आपण या व्यासपीठावर. बघा यानंतरचा मॅच असेल मास्टर सूर्या 11 कामोटे 36 रन 36 धाबा. मास्टर सूर्या 11 कामोटे आणि कंकेश्वरी नवघर. बघा तुमचा
लगेच इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही संघ जर उपस्थित राहिले नाही तर मात्र एक एक तुमचा षटक कमी होईल आणि दोन संघांपैकी एक संघ जर उपस्थित राहिला तर त्या संघाला टॉस विन दिला जाईल. एक चेंडू पडायच्या आतमध्ये म्हणजेच इनिंग ब्रेक नंतर जर दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडला की तुम्हाला हा निर्णय पाहायला मिळेल. म्हणजे खूप चांगला डिसिजन आहे बघा. नेक्स्ट बॉल चौथ्या षटकातला ज्या पद्धतीनं हा अप्रतिम टोला डिपेक्स्टा कव्हरला क्षेत्ररक्षकानं केली चूक. मिस फिल्डिंग. जाईल चेंडू सीमा पार. चौकार. बॉक्समध्ये मी सन्माननीय आदरणीय प्रल्हाद केणी सरांना परत एकदा तसदी देईन की आपल्या पवित्र शुभ हस्ते सचिनजी गायकवाड सरांचा आदरपूर्वक सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करतोय. मी युवा नेतृत्व आदरणीय सचिनजी चला प्रेझेंटेशन बॉक्सकडे, ज्या ठिकाणी आपला आदरपूर्वक सन्मान आमच्या चिंचपाड्याच्या सुनील स्पोर्ट्सच्या माध्यमानं आयोजित या नाईट टुर्नामेंट्समधील पहिल्याच रजनीत आपली उपस्थिती या ठिकाणी झाल्यानंतर कार्यक्रमाची शोभा ही द्विगुणित केली, त्याबद्दल आपला आदरपूर्वक सन्मान. झटपट टाइम अलर्ट असेल या ठिकाणी, अगदी स्टॉपवॉच ऑन आहे. तुम्हाला 5 षटकांचा सामना आहे परंतु चौथ्या षटकामध्ये अलर्ट केलं जाईल. जर एक खेळाडू किंबहुना जर 4 षटकांसाठी 20 मिनिटं जर खेळ अगदी अतिरिक्त वेळ लागला तर आपला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागणार आहे. नियम फार प्रॉपर आहेत, त्याला कारण आहे. कार्यक्रम कसाही असो त्यातील अगदी रूल्स रेग्युलेशन फार प्रॉपर महत्त्वाचे असणं गरजेचं आहे. येस, आणि 12वाच प्रतिनिधी 12th मॅनच फक्त पाणी घेऊन मैदानात जाऊ शकेल. स्पर्धेचे काही महत्त्वपूर्ण नियम आहेत खरं तर. आणि अगदी आपण पाहू शकाल सन्माननीय सचिनजी गायकवाड सरांचा आदरपूर्वक सन्मान शब्द सुमनानं झाला. अजूनही प्रतीक्षा आहे, अनेक मान्यवर येतील आज. ऑफिशियली अनेक पंच, ऑफिशियली अनेक खरं तर समालोचक आणि एक उत्तम स्कोरर. सध्या रायगडमध्ये ज्या नावाची प्रचंड चर्चा आहे. डीप मिड विकेट क्षेत्र निवडलाय, क्लिअर केलंय, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. आलेला बॅटमधून या फलंदाजाच्या खणखणीत षटकार. नक्कीच खरं तर पंडित सर ज्या पद्धतीनं 5व्या षटकाला सुरुवात झाली आणि 46 ही धावसंख्या धावफलकावर लागली. 4 षटक होते पूर्ण, त्यावेळेस धावसंख्या होती 40 आणि 5व्या षटकातील पहिल्याच बॉलवर मात्र हा षटकार पाहायला मिळाला वायडिश डीप मिड विकेट एरियाकडे. आता मात्र 3 गडी बाद आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघ जाऊन पोहोचतोय 46 या आकड्यावर. ते संघाचा कर्णधार मला वाटतोय उपस्थित आहे, तर या तुम्ही मास्टर सूर्या 11 कामोठे आणि त्यांच्या समवेत कानकेश्वरी नवघर अशी लढत असणार. बिग बॅटल असेल, बिग फाईट असेल. या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही संघाच्या संघ नायकांमध्ये नाणेफेकीचा कौल मान्यवरांच्या पवित्र शुभास्ती दिला जाईल. कानकेश्वरी नवघर वेलकम. अन्यथा सत्र संपला तर हा टॉस कामोठे संघाकडे दिला जाईल, ही सूचना आपल्या संयोजकांकडून आहे. तर डेफिनेटली खूप चांगली सूचना आहे. बघा 5व्या षटकातला स्लॉग ओव्हर टार्गेट सेट करणारा षटक गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रथमेश हा ट्रॅकरचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समननं अक्षय पाटीलनं. डॉट बॉल जातोय. बघा विद्युत रोषणाई जी आहे ते अगदी आपण कृत्रिमरित्या केले गेले आहे. चुकून जर लाईट गेली कदाचित आणि तो बॉल फेकला गेला तर तो डेड बॉल दिला जाईल. एक महत्त्वाची सूचना. हा अगदी खूप चांगला फटका, काय नेत्र दीपक टोला लगावलाय बॅट्समन अक्षय पाटीलच्या बॅटमधून आलेला हा जबरदस्त सिक्सर. संघाच्या 52 धावा लागल्यात. वेलकम 50. परकट खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक बघा बरोबर मागे गेला, अगदी 30 यार्डच्या मागे धावत पळत जाऊन चेंडू अडवला. त्यालाही माहीत होतं चेंडूला वेग आहे आणि जसा चेंडू बॅटला लागतो ना तो थर्डमॅन एरियाकडे वेगानं जात असतो. तिथे एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 53. षटकातले उमेश आता चेंडू बाकी आहेत फक्त 2. टार्गेट सेट करणारे हे 2 चेंडू, टार्गेट सेट करणारे हे 2 चेंडू असतील
त्यामुळे आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघ या 2 चेंडूंवर प्रतिहल्ला चढवतील यात मात्र शंकाच नाहीये. खरं तर अतुल पाटील कामोठे आपल्याला विनंती असेल आपण स्टेजकडे या, अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे. खरं तर जे सन्मानास पात्र आहेत ना ते मैदानाच्या बाहेर शोभत नाहीत आणि म्हणूनच आम्ही समालोचकांना कॉम्बॉक्समध्ये आमंत्रित करतोय अतिथी कक्षात. बेहतरीन स्ट्रोक और डीप मिड विकेट एरिया के तरफ फील्डर के सर के ऊपर से गया, ये 6 रन के लिए और बेहतरीन सिक्सर. बघा मी म्हटलं होतं की टार्गेट सेट करणारे हे चेंडू आहेत आणि बरोबर टार्गेट सेट होतोय. 59 धावा धावफलकावर लागले आहेत. 59 रन्स. एक बॉल फक्त बाकी आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. अगदी पूर्वार्धाचा खेळ आहे. 59 धावा ऑन स्ट्राईक. बॅट्समन अक्षय पाटील अगदी तडाक्याची कडाक्याची बॅटिंग करत असताना राकेश पुन्हा एकदा हा मिस टायमिंग स्ट्रोक आणि लास्ट बॉलवर मात्र मिळाली विकेट. पूर्वार्धाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर 59. 60 धावांचा लक्ष या संपतोय आणि मान्यवर अतिथी कक्षातून प्रस्थान करतायत आदरणीय विवेकजी भोईर, लीलावती हॉस्पिटलचे. खरं तर आपल्या या विभागाचे अगदी मॅन्टॉर म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. एक देवदूत लीलावती हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाण्यासाठी असणारा देवदूत कार्यक्रमातून प्रस्थान करतायत. प्रल्हादजी केणी यांचं या कार्यक्रमातून प्रस्थान होतोय. तदनंतर उपस्थितांमधून विश्वासजी केणी कार्यक्रमातून प्रस्थान करतायत. या सर्व पाहुण्यांचा मी मनस्वी आभार व्यक्त करतोय. अतुल पाटील, चंद्रकांत पिंगळे सर, आपल्याला विनंती असेल आपण अतिथी कक्षाकडे या. अतुल पाटील कामोठे या दोघांनाही रिक्वेस्ट आहे. दोन्ही सन्माननीय मुख्य अतिथींना विनंती आहे. तदनंतर नाना केणी यांचंही कार्यक्रमातून थोड्या वेळात परत एकदा ते या. मिथुन पाटील, आपल्यालाही रिक्वेस्ट असेल या ठिकाणी आपली उपस्थिती आम्हाला अपेक्षित आहे. मिथुन पाटील, पहिला सत्र संपला. तसं पाहिलं तर पहिल्या सत्रात फार तर समालोचनाची धुरा रिवॉल्व सरांकडे गेली नाही, तर त्याच्यामुळे दुसराही सत्र खरं तर अगदी पूर्ण मॅच हे रिवॉल्व सर यांच्या आवाजातून आणि त्याचबरोबर प्रथमतः त्यांची दिलगिरी आहे. येस, तर पहिला चेंडू पडण्या अगोदर कानकेश्वरी नवघर संघाचा प्रतिनिधी टॉससाठी आला नाही, तर मात्र हा टॉस सूर्या मास्टर कामोठे संघाला दिला जाईल. फायनल लास्ट कॉल. तदनंतर परेशजी केणी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. मी विनंती करतोय शशिकांत केणी आमचे आधारस्तंभ. एक सल्लागार असावा आणि सल्लागार कसा असावा याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. अगदी राजकीय सल्लागार कसा असावा, सामाजिक सल्लागार कसा असावा, क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा आपला मॅन्टॉर कसा असावा, मॅनेजर कसा असावा, आणि म्हणूनच आमच्या सुनील स्पोर्ट्सला ज्यानं अनेक वेळा ॲडवाईस केलं ते आदरणीय शशिकांत केणी यांच्या पवित्र शुभहस्ते सन्माननीय मुख्य अतिथी आदरणीय परेशजी केणी सरांचा आदरपूर्वक सन्मान. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डचे माफ करा त्याचे खरं तर कर्मचारी आणि विवेक केणी म्हणजे खरं तर अगदी आपल्या या विभागातून. तदनंतर सन्माननीय मिथुनजी पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. वेलकम, स्वागत मिथुनजी, आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. चला नवघर संघ. येस, तर या ठिकाणी आपण टॉसकडे जाऊया. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सूर्या मास्टर कामोठे आणि दुसरीकडे देवांश 11 नवघर. तर कामोठे संघाचा कर्णधार एकीकडे, दुसरीकडे असणार आहे कानकेश्वरी नवघर संघाचा कर्णधार. तर या ठिकाणी मी आदरणीय मुख्य अतिथी आमचे चीफ गेस्ट सन्माननीय सुरेशजी यांच्या पवित्र शुभ हस्ते विल कॉल या.
टेल. खरं तर पाहूया नाणेफेकीचा कौल जिंकतायत. पहिल्यांदा शुभेच्छा आहेत या टुर्नामेंट्समध्ये. रजनी स्पर्धेत चिंचपाडामध्ये आपली टीम किती वेळा येऊन गेलेली आहे किंवा ही पहिल्यांदा का? 2-3 वेळा आपले देवांश ट्रॉफीमध्ये केलेलं आहे. सुनीलमध्ये पहिल्यांदाच आलेलो आहे आणि आम्हाला एंट्री दिल्याबद्दल बालाभाऊंचे आभार. स्पर्धेतील नियम फार काटेकोरपणे पाळले जातात या मैदानावरती आणि अगदी तशा प्रकारची सूचना दिली. या नियमांबद्दल काय म्हणू शकाल एक यशस्वी कर्णधार म्हणून? नियम तर पाहिजेच, कारण की तुम्हाला तर माहिती आहे आपले नियम नसले तर क्रिकेटला यायला लागते. त्यामुळे पनवेलमध्ये भरपूर नियम आहेत, तसे आपले उरणमध्ये नाही आहेत. आपल्या उरणमध्ये पण लागले पाहिजे अशी जी इच्छा आहे. निश्चितच टॉस जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? रक्षण घेऊ, क्षेत्ररक्षण घेणार आहात. याच्या अगोदर कधी सूर्या मास्टर 11 कामोठे संघाशी फाईट झालेली आहे का? भरपूर वर्ष आली. आता ती खेळलो नाही, बरेच वर्ष झाली. आता ही पोरं नवीन आहेत. आपले गजानन, आपला बारक्या, प्रतो तेव्हा खेळायचो. आता या नवीन स्कॉटसोबत खेळताना निश्चितच तुम्हाला शुभेच्छा असणार आहेत. थँक्यू. आपल्यासोबत असणार आहे मास्टर कामोठे संघाचा कर्णधार. तर निश्चितच तो मैदानामध्ये बोलणार आहे. कुठेही जाऊ नका. एक बिग फाईट आपल्या भेटीसाठी येतो आहे. सुनील स्पोर्ट्स ट्रॉफीज चिंचपाडा या डे नाईट स्पर्धेतील सेकंड बिग फाईट. एकीकडे असणार खान नवघर देवांश 11 तर दुसरीकडे असणार सूर्या मास्टर कामोठे. तर परत एकदा घेऊन चालतो आहे दुसऱ्या सत्राकडे. कॉम्बॉक्समध्ये आवाज असेल रिवॉल्व म्हात्रे सर. थँक्यू सो मच. आमचे महागुरू नितीजी पंडित सरांचं तुम्ही निवेदन ऐकलात. पाहुण्यांचं स्वागत सन्मान करणे हे आपलं परम कर्तव्य. परंतु थोडीशी दिलगिरी व्यक्त करूया. धावतं वर्णन तुमच्यापर्यंत अगदी पोहोचू शकलो नाही आहे. पुन्हा एकदा उत्तरार्धाकडे आपण जाऊया. हा मात्र खूप चांगला फटका खेळा वाईडिश लॉंग ऑफकडे. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल सहज पूर्ण झाली. करायचे टोटल जर विचार केला ना तर 60 धावा, म्हणजेच तुम्हाला बरोबर 5 षटकामध्ये 60 धावा म्हटलं तर 12.0च्या सरासरीनं या धावा कराव्या लागतील. सलामीचा गोलंदाज तुम्ही पाहू शकाल तन्मय पाटील, एक ऑलराऊंडर खेळाडू. खरं तर तन्मय वॉटर्स अँड सप्लायरचे ओनर आहेत ते, परंतु तेवढाच चांगला क्रिकेट खेळणारा हा हरहुन्नरी खेळाडू. ओ लावली बॉल बॅटला लाईटली ब्रश झाला आणि मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल. कॉट बिहाइंड द विकेट. विकेट नंबर फर्स्ट डाऊन. असा मर्द मराठा माझा शिवबा एकला. 19 फेब्रुवारी मित्रांनो जवळ आली आहे. जल्लोषात ही शिवजयंती आपण साजरी करूया. 19 फेब्रुवारी लय भारी माझ्या राजाची शिवजयंती. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकता. शिवरायांचं संगीत, ऊर्जा देणारं संगीत, प्रेरणा देणारं संगीत. मात्र या मॅचकडे तुम्ही जर लक्ष दिलात ना तर पहिल्याच ओव्हरमध्येही मात्र पहिली विकेट प्राप्त झाली, तीही प्रतुल पाटील सारख्या खेळाडूची. प्रितेश पाटील सलामीला आलेला फलंदाज. आता मात्र नवीन फलंदाज अमोल पाटील मैदानात. मिथुन शेठ पाटील बघा या व्यासपीठावरनं या मॅचचा आनंद घेत आहेत. खूप वर्ष त्यांनी या संघाला मोटिवेट केलं. आज मात्र सिद्धिविनायक एंटरप्राइजेस कोपर या नावाने खेळणारा संघ. अजयजी पाटील संपूर्ण वर्षभरात त्यांना पॅक केलंय. अजय शेठ पाटील सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर आणि आज तो संघ मैदानावर खेळतोय. धावसंख्या धावफलकावर मात्र एकच लागली आहे, एक गडी बाद. 60 धावांचं लक्ष. आमचे संदीपन केणी यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. आज आम्हाला त्यांची साथ. आज खरं तर या गावचे भूमिपुत्र, एक उत्कृष्ट मराठी समालोचक. मोस्ट वेलकम संदीपन. परंतु इथे मिस टायमिंग स्ट्रोक. जेलखाली क्षेत्ररक्षक अजून एक खेळाडू बाद. एका मागून एक ही महत्वाची विकेट. फलंदाज अमोल पाटील बॅक टू द आउट.
नक्कीच मानाचा मुजरा आपण सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाच्या वतीनं देखील माझ्या राजांना मानाचा मुजरा करूया. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. मित्रांनो, मुडबर मावल्यांना घेऊन अगदी वयाच्या 16व्या वर्षामध्ये रायरेश्वरीच्या पिंडीवर शिवक्षत्रिय रक्ताचा अभिषेक घातला आणि स्वराज्याची निर्मिती करणारे माझे राजे महान महापुरुष शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. नवीन फलंदाज मैदानात गोविंदा पाटील. डावकुरा फलंदाज, हार्ड हिटर बॅट्समन गोविंदा ऑन स्ट्राईक. समोर मात्र गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अगदी तन्मय, ज्यानं पहिला ओव्हर फेकत असताना लवकरात लवकर 2 गडी बाद केलेत. पुन्हा एकदा तन्मय पंचांना पार करून चेंडू फेकेल. ओहो, डिफेन्स हा सन्मान दिलाय. सन्मान देण्यास भाग पाडले या चेंडूनं, कारण तन्मयची गोलंदाजी बघा किती बहरली. अगदी मी म्हणेन तिखट आणि भेदक मारा झाला आणि त्या माऱ्यामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव आणि 2 विकेट. जबरदस्त सुरुवात, खूप चांगली गोलंदाजी, कौतुकास्पद कामगिरी. बघा तुमच्याकडे 20 मिनिटांचाच कालावधी आहे. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. 20 मिनिटांमध्ये जीवनगावन तुम्ही टाइम अलर्ट करा. जर 21वा मिनिट घेतला ना तर मग एक फिल्डर त्यांचा 30 यार्ड सर्कलमध्ये येईल. 4.5 मिनिटांमध्ये पहिला ओव्हर समाप्त झालाय. चला जाऊ, पहिला षटक समाप्त. पुन्हा एकदा आमचे नितेशजी पंडित सर. मिथुन शेठ पाटील कोपरगावचे ग्रामपंचायत सदस्य म्हणून देखील एक दानशूर कार्यकर्ते, त्यांची ओळख. मिथुन शेठ पाटील यांना सन्मानित केलं जाईल. राहुल केनी यांना मी विनंती करतोय. राहुलजी केनी आपण आपल्या शुभ हस्ते, पवित्र हस्ते मिथुन दादा पाटील यांना सन्मानित करूया. आज सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित ही स्पर्धा आणि या पाहुण्यांची उपस्थिती लाभली, त्यांचं मनापासून हार्दिक आभार. सेकंड ओव्हर राकेश कातकरी. हो हो, क्लीन बोल्ड. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय झालेत. मात्र हा फलंदाज क्रमांक 3 जाईल तंबूच्या श्रेयाला. दांडी गोल झाली आहे. नक्कीच आपण पाहिलं तर हे 3 खेळाडू लवकरात लवकर बाद झाले. बॅट्समन तुम्हाला त्रिफला चित होताना पाहायला मिळाला. प्रितेश पाटील, त्या अगोदर अमोल पाटील, प्रतुल पाटील. आता नवीन फलंदाज मैदानात येईल प्रथमेश पाटील. 3 गडी लवकरात लवकर. अगदी दयनीय अवस्था. एकच धाव आली. धावफलकावर 60 करायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हा सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोपर संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय. राकेश कातकरी पुढील चेंडू घेऊन येतो. हलकासा डिफेन्सिव्ह स्ट्रोक, मात्र सिली मिड ऑफ कडे जाईल. एक सिंगल मिळेल. 30 यार्ड सर्कलमध्ये सेकंड पॉवर प्लेचा हा खेळ सुरू आहे. एक धाव मिळाली आहे. बराच काळ जो थांबलेला स्कोर होता ना स्कोर कार्डवर, तो आता थोडासा पुढे सरसावतो एका धावेनं. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती 2 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा फलंदाज डावखुरा फलंदाज गोविंदा ऑन स्ट्राईक. गोविंदाला चांगला खेळ करावा लागेल, कारण गोविंदाकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे. मोठमोठे फटके खेळण्याची त्याच्याकडे खूप चांगली कुवत आहे. त्यामुळं कोपर संघाच्या सगळ्या धुरा ज्या आहेत ना त्या आता गोविंदावरच असतील. 5व्या क्रमांकावरचा बॅट्समन प्रथमेश आलाय नॉन स्ट्राईकला. आडव्या बॅटनं वेगवान बॅट फिरली होती. थोडंसं त्या बॅटमध्ये जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट पिच बॉल होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज राकेश कातकरी. पहिल्या ओव्हरमध्ये तन्मयनं अवघी एकच धाव खर्च केली. 2 विकेट मिळाले. हा खणून काढलाय. चांगला फटका आहे, मात्र एलिमिनेशन कमी. अजून एक विकेट. गोविंदा पाटील. हा 4था विकेट जाईल तंबूच्या श्रेयाला.
याच दरम्यान माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाशजी परशुराम केणी यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. पी केणी सर, आपलं सुनील स्पोर्टच्या माध्यमानं आयोजित या नाईट टुर्नामेंट्समध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आपलं आसन ग्रहण करावं. अतिथी कक्षात असणाऱ्या सर्व पाहुण्यांचं स्वागत. गेस्ट इज गॉड. आलेला पाहुणा देवा समान आहे. त्यांचा आदर, तिथ्य, बहुमान आणि सन्मान या कार्यक्रमाच्या दरम्यान निश्चितच या मंचावरती केला जाईल. O2 रवींद्र म्हात्रे सर. धन्यवाद धन्यवाद नितेश सर. खरं तर पाहिलं ना तर अगदी बिकट परिस्थिती, दुर्दैनीय अवस्था मी म्हणेन या कोपर संघाची झाली. कारण तब्बल 4 विकेट गेलेत आणि धावसंख्या किती तर धावफलकावर फक्त 2च. काय घडतंय, काय टिच्चून मारा, भेदक मारा होतोय मैदानावर. हा चांगला अप्परकटचा फटका खेळलाय. हे गॅप मध्ये करायचं होतं, हे सुरुवातीपासून ते मात्र करतोय. हा फलंदाज आल्या क्षणाला विनोद पाटील ठोकतोय चौकार. जे गणरायाच्या सुमधुर संगीतानं ही सुरुवात झाली स्पर्धेची. चौकार आलाय. विनोद लिजंड प्लेअर आहे. हा लवली स्ट्रोक, वाईडिश लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून क्षेत्ररक्षक काय दूरवरचा अंतर कापलाय बघा. अतिशय चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला धावत पळत गेला आणि त्या चेंडूला थांबवलं, रोखलं. या मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावेनं 2 षटकांचा वाजवी खेळही समाप्त झाला. संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 8. 4 गडी बाद 8 धावा. 4 गडी बाद 8 धावा धावफलकावर लागले आहेत. करायच्या आहेत 60 धावा म्हटलं तर येणारे आता 18 बॉल बाकी आहेत. पॉवर प्लेचा सर्कलचा बंधनकारक नियम होता ना, तो देखील समाप्त झालाय. त्यामुळं आता शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. खूप मोठं स्ट्रगल राहिले आता सिद्धिविनायक एंटरप्राइजेस कोपर संघाच्या समोर. 18 चेंडू आणि 52 धावा. गोविंदा एक हार्ड हिटर बॅट्समन आहे मैदानाच्या आतमध्ये. सर्व काही धुरा आहे ना त्या गोविंदाच्याच आता खांद्यावर असतील. परंतु विनोदनं मात्र एक चौकार ठोकलाय. त्यामुळे विनोदकडेही चांगला अनुभव आहे. अनेक वर्षांपासून हा खेळतोय विनोद पाटील. त्यामुळं आता संघ अडचणीत असताना जो अडचणीत उभा राहतो ना, तोच खरा हिरो असतो मित्रांनो. हा मात्र डॉट जातोय. काय गोलंदाजी होते बघा. तन्मय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीच्या उंबरट्यावर येतोय. असं म्हटलं जातं ना, ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में खडा वो सबसे बडा. आता मात्र या अडचणीतून दूर करण्यासाठी चांगली फलंदाजी करणे गरजेचं आहे. आडव्या बाटने केल्याचा प्रयत्न. तन्मय पाटील सहजासहज मी म्हणेन हा फटके खेळून देणार नाही. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 1च धाव खर्च केली होती, 2 गडी बाद केले. त्याच्या वाट्याला आला दुसरा षटक. आणि आता पुन्हा एकदा येणारे चेंडू असतील 16 आणि 52 धावा. हा चांगला फटका खेळलाय. स्टेट ड्राईव्ह. पाहत राहावं लागलं कारण चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग सिक्सर. आता मात्र या षटकारानं समीकरण बदललं. येणारे 15 बॉल आणि 46 साधा उरल्यात. विनोद पाटील हा मी म्हटलं होती की एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे, अनुभव हा सर्वात जास्त महत्त्वाचा असतो कोणत्याही क्षेत्रामध्ये. कोणती फील्ड बघा, अनुभवानं भरलेला माणूस कधीच अपयशी होत नाहीये. त्याचा उपयोग त्याला होत असतो. त्यामुळं विनोदनं ठोकलेला तो षटकार आणि त्या षटकारानं पुन्हा एकदा समीकरण बदललंय. येणारे 15 बॉल 46 धावा. ओहो, रिव्हर्स स्वीपचा काय नेत्र दीपक टोला लगावलाय. बॅटलला बरोबर कनेक्ट झाला आणि तिथे मिस फिल्डिंग. चेंडू गेला सीमा पार. चौकार. थँक्यू डीजे मास्टर शिवराज. 14 चेंडू आणि 42 धाबा. 42 रन्स टू रिमेनिंग. 14 डिलिव्हरी. हा चेंडू यास लेग बिफोर द विकेट. पायची स्वरूपात फलंदाज होईल विनोद बाद.
या पाहुण्यांच्या आदरपूर्वक सन्मानाकडे पी केणी प्रकाशजी परशुराम केणी या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी सदस्य ग्रामपंचायत चिंचपाडा मी कॅप्टन बाला आपल्याला विनंती करेन की प्लीज सुरेशजी केणी यांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान इथं करायचा आहे. आणि म्हणूनच एका प्रभागाचं नेतृत्व चिंचपाडा गावाचं करताना त्या प्रभागाचा विकास केला. त्या प्रभागाला गटारं असतील, पाणी असेल, अनेक समस्या असतील, त्या समस्यांचं निवारण म्हणून राहिले ते आदरणीय पी केणी प्रकाश परशुराम केणी यांचा आदरपूर्वक सन्मान सुरेशजी केणी यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांच्या अंगावरती हा मायेचा प्रेमाचा उबदार वस्त्र आणि सौंदर्याचं सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान. धन्यवाद आदरणीय प्रकाशजी केणी. जाऊया कॉम्बॉक्सकडे ज्या ठिकाणी आपल्याला आवाज पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय. रिवॉल्व म्हात्रे मॅन फ्रॉम ओवले. ओहो, जबरदस्त टोला आल्या क्षणाला हवेमध्ये लाफ्ट केलाय. चेंडू जातोय एक दर्जेदार षटकारासाठी. येतोय खणखणीत षटकार. शिर्डीवाले साईबाबांचे हे संगीत अप्रतिम. पाण्याची पूर्तता केली जाते मैदानाच्या आतमध्ये. डिंग्स ब्रेक मैदानात श्रद्धावर सबोरी. खूप चांगलं संगीत शिर्डीवाले साईबाबांचे हे तुम्हाला ऐकायला मिळालं. गाजलं हे संगीत खरं तर. आणि ते संगीत वाजवताना आमचे DJ मास्टर. बघा या षटकारानं समीकरण बदललं. येणारे 12 बॉल्स बाकी असतील आणि 36 धावांची आवश्यकता. प्रथमेश पाटील बाद झाला बघा. एक षटकार एक चौकार त्यानं ठोकला होता. त्यानंतर विनोद पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या जोडीला आलेला करण पवार त्यानं आल्या क्षणाला व्हेरी फर्स्ट बॉल आणि सिक्सर ठोकला. आणि संघाला मात्र आता आवश्यकता उरली आहे ती 12 चेंडू आणि 36 धावा. 12 चेंडू 36 धावा. ड्रिंक्स ब्रेक्स मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ घेता येणार नाही तुम्हाला. या आयोजकांच्या कमिटी वतीनं तुम्हाला एक महत्त्वाचा नियम पोहोचला जाईल. स्ट्राईक रोटेशन नाही आहे. विवर फक्त जो असते रिव्ह्यू तो फक्त बिमरसाठी आहे. तो अंपायर घेतील. अंपायर कधीही रिव्ह्यू घेऊ शकतात परंतु खेळाडूंना सातत्याने रिव्ह्यू मिळणार नाही आहे. या आयोजन कमिटीनं सांगितलं. करण पवार ज्यानं षटकार ठोकला होता कौतुक करावं लागेल. बघा 7व्या क्रमांकावर आलेला करण ज्यानं षटकार ठोकल्यानंतर आता 12 बॉल 36 म्हटलं तर या मैदानावर अशक्य नाही आहे मी तर म्हणेन. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. ट्राय अगेन अँड अगेन बट डोंट क्राय. प्रयत्नार्थी परमेश्वर. तुम्ही जर प्रयत्नच नाही केलात तर तुम्हाला कसं शक्य होईल. हा मिस टायमिंग स्ट्रोक. झेलखाली क्षेत्ररक्षक धावतोय स्वतः गोलंदाज मात्र एकच धाव मिळेल. अर्किन डिझायनर यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच साठी एनर्जी ड्रिंक आणि नाईक ऑप्टिक्स यांच्याकडनं गॉगल. हो हो, काय जबरदस्त टोलेबाजी करतोय बॅट्समन. करण पवारच्या बॅट मधून आलेला आणखी एक बॅक टू बॅक दर्जेदार सिक्सर. ऊर्जा देतोय खेळाडूंच्या आतमध्ये कारण येणारे 10 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. आने वाले 10 गेंदे और 29 रनों की जरूरत. ये बेहतरीन मुकाबला बिल्कुल ये रोंगटे खड़ा करेगा मैदान के ऊपर सभी खिलाड़ी और दर्शकों की, क्योंकि आने वाली 10 गेंदे 29 रन. पलटवार करताना गोलंदाज बघा तुम्हाला पाहायला मिळेल. अक्षय पाटील गोलंदाज आहे. आराध्या स्पोर्ट्स पाटणोली संघाचा हा गोलंदाज. इथे डॉट बॉल फेकतोय. 8 बॉल 29 धावांची आवश्यकता. 9 बॉल मागे असावी. 29 धावांची गरज.
परंतु तिथे मात्र विचार केला ना तर अक्षय पाटील या गोलंदाजानं डॉट बॉल फेकलाय. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह फटका चेंडू जातोय अगदी रेंगाळत मैदानाच्या मधोमध, परंतु फेकी करेल चित्त्याच्या चपलाईनं मात्र करणनं ही धाव कंप्लीट केली. विनोद पाटील आणि करण ही जोडी मैदानावर 6व्या आणि 7व्या क्रमांकावरची मिडल ऑर्डर मधली ही जोडी आहे आणि आता गरज आहे ती 8 चेंडू आणि 27 धावा जिंकण्याकरता. परंतु इथे पाटणोली संघ या धावा डिफेन्स करेल का? फुलटॉस बॉल, खराब चेंडू आणि इथे करणच्या बॅट मधून जलवा, आग ओकणारा, हा आग ओकणारा षटकार. हे बघा ट्विस्ट निर्माण झाले आहे. मी म्हटलं होतं की 12 बॉल 36 या मैदानावर काही कठीण नाही, ते करणनं दाखवलंय. या बॉलवर जर मोठा हिट आला ना तर मॅच मध्ये पूर्णपणे मजा येईल आणि प्रेक्षक देखील खुश होतील. काय घडेल? 7 बॉल 21. ओहो, बॉल मिस झालाय. स्ट्राईक कदाचित मिळेल करणला. इथे बाईची मिळाली 1 धाव. येणारे 6 बॉल आणि आता 20 धावांची आवश्यकता. 6 बॉल 20 धावा, 20 धावा 6 चेंडू. काय मॅच रंगली बघा. पहिलीच शुभारंभाची मॅच ही पहिलीच आणि तिथे रंगतदार पाहायला मिळते. येणारे 6 बॉल 20 ची गरज. खेळाडूंना विचार करण्यास भाग पाडले कोण असेल संदीपन आता गोलंदाज. जबाबदारीचं षटक अगदी ये थरकाप सोडणार षटक असेल गोलंदाजाकडे. त्यामुळे हे षटक असतं ना ते सर्व काही मी म्हणेन निर्भीड असणारं षटक आहे. मॅचचं भवितव्य रिझल्ट निकाल देणारं हे षटक. 6 बॉल 20 धावा तर जास्त आहेत. 20 म्हटलं तर गोलंदाजाला थोडासा सुटकेचा आस्वाद असेल, परंतु फलंदाजाला कठीण संघर्ष करावा लागेल. स्ट्रगल, खूप मोठं स्ट्रगल करावं लागेल. कोण असेल गोलंदाज राधा स्पोर्ट्स पाटोली संघाचा? केतनवर जबाबदारी दिली आहे कर्णधारानं, परंतु मात्र स्ट्राईक ऐनवेळी चेंज झाली आणि स्ट्राईक करण पवारला मिळाली आहे. कोपर संघाचा हा गोलंदाज नेहमी सातत्यानं चांगली गोलंदाजी करता येताना दिसलाय अनेक स्पर्धेमध्ये. अमोल असेल, परंतु या मॅच मध्ये आता फलंदाजी करायची करण पवारला. ती येणाऱ्या 6 बॉल मध्ये 20 धावा. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित स्पर्धा आपण पाहतोय डे नाईट फॉर्मॅट मध्ये. या स्पर्धेचं आयोजन आज उद्घाटन असल्यामुळे थोडी उशिरानं स्पर्धा सुरुवात झाली. 6 बॉल 20 ची गरज. पहिलाच बॉल ब्लॉकॉल मध्ये फेकला होता. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. त्याला माहित आहे की स्ट्राईक रोटेट होणे गरजेचं आहे, परंतु काय घडलंय? विनोद माघारी परतला आणि मात्र त्यातच वेळ निघून गेला. फलंदाज विनोद झालाय धावचित बाद. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जाणता राजा. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकलात, कारण शिवकालीन प्रजा आपली सुखी होते. नव्हते संविधान, नव्हते आरक्षण, नव्हते आमदार, नव्हते खासदार, नव्हते सरपंच, काहीच नव्हते. तरीही सिंहासनावर राज्य करत होता एकटा शिवछत्रपती शिवाजी राजा. 19 धावांची गरज आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा करणनं चेंडू डीप फाईन लेगकडे चेंडू जातोय अगदी वेगानं आउटफील्ड फास्ट आणि तिथे मात्र 2 धावा घेतल्या गेल्यात, कारण करणला स्ट्राईक राहणे गरजेचं आहे. 5-19 हे समीकरण. आता मात्र 4 चेंडू आणि 17 धावा. 4 चेंडू 3 षटकार. 4 चेंडू 17 म्हटलं ना तर तुम्हाला 3 षटकार या 4 बॉलमध्ये ठोकावे लागतील. कठीण आहे, परंतु हे कठीण समीकरण अनेक मैदानावर शक्यचं अशक्यचं शक्य होतानाही पाहिलंय. त्यामुळे गोलंदाज
केतन पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करेल कुमारसाठी, करणसाठी. इथे मात्र करणसाठी हा बॉल एक सिंगल आले, दुसरी घेतली जाईल का धावत नाही करण. कदाचित स्ट्राईक दिली आहे ती म्हणजेच कुमारला. एका धावेच्या मदतीनं आता समीकरण बदललं. 3 बॉल आणि 16 धावा. ऑन स्ट्राईक न्यू बॅट्समन कुमार पवार. कुमार पवारनं हा चेंडू आडव्या वाटनं टोला लगावलाय वाडीश डीप मिड विकेट कॉर्नरच्या क्षेत्राकडे. मात्र इथे सिंगल आली. आता एका धावेनं काहीच होणार नाही. आता 2 बॉल 15 म्हटलं तर असे फटकेच नाहीये. मग तुम्हाला ISPL ची स्पर्धा खेळावी लागेल. तिथे 9 आहे. ISPL मध्ये 9 आहे संदीपन. हा 6च्या बाहेर जास्त बॉल पडल्यानंतर 9 धावा देत आहेत. इथे तसं नियम नाहीये. टेप बॉल काय काय नियम आहेत बघा ISPL मध्ये. 9वा त्यानंतर आपण बघितलं तर टार्गेट सेट करणारं एक षटक देखील आपल्याला पाहायला मिळतं. ती तसं नाहीये. पुल्लर लेनचा बॉल वेळ निघून गेल्यानंतर मात्र 2 बॉल 15ची गरज असताना आलेला हा खणखणीत षटकार. राम ओम साईराम. खूप चांगलं संगीत. इथे चमत्कार. आता चमत्कारच पाहावं लागेल वाट. कारण 1 बॉल 9, एखादा वाईड बॉल, एखादा नो बॉल, बिमर, साऱ्या गोष्टींची वाट पाहावी लागेल. परंतु नाहीये. गोलंदाज केतन तसं काही करणार नाहीये. इथे मात्र लेग बिफोर द विकेट. फलंदाज झालाय. पायची स्वरूपात बाद. 9 धावांनी हा सामना जिंकलाय आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघानं. हार्दिक अभिनंदन.